जास्त ऊन आहे बाहेर, तुम्ही बघू शकता. हवे खाली गालीमध्ये यूट्यूब पे जाने वाला है. यही बोल रहा हूँ तेरे को. बघा कशी करून टाकली गाडी. क्या बोलता है? उसमें शायद 3 पंचर थे. हमें खाली गालीमध्ये यूट्यूब पे जाने वाला है. यही बोल रहा हूँ तेरे को. सो तो है. गाडीचं टायर गेलं होतं जवळपास. गाडी जशी घेतली होती आपण तसं 8 वर्ष झाले, अजून पण टायर आपण चेंज केलेलं नाही. जशाला तसं टायर आहे. तरी पण आता ते वेळ आली टायर चेंज करण्याची, कारण त्याच्यामध्ये 2 ते 3 पंचर होते. हवा भरून भरून तशीच गाडी चालू होती आपली. पण आता सारखं 8 वर्ष झाले आपल्या टायरला, बघू शकता तुम्ही. आणि आता नवीन टायर आपण टाकायला घेतलं आहे. भाऊ आपल्या नवीन टायर टाकून देतो. जवळपास आता 3,000पर्यंत त्याने खर्च सांगितला आहे टायरचा. बघू आता. तुमची ड्रीम बाईक बघून घ्या एकदा. R15 बऱ्याच लोकांची ही ड्रीम बाईक आहे. आणि चालली बघा. R15 ती गेली R100. बघा कशी करून टाकते गाडी. वाईट वाटतं बघून यार. ठाकठोक होती इथं गाडीला. तर हे आपलं जुनं टायर आहे. बघा याची हालत कशी झाली. चक्कावून गेलेला टायर. तुला त्या गाडीची रिंग पूर्ण साफ करून घेतो आहे. आतमध्ये काय कचरा वगैरे असेल ते बघतोय. दुसरा भाऊ इथं एक स्कूटीचं टायर चेंज करतो. ही घंटा गाडी पण चालू है. मैं क्या बोलता हूँ, रिंग कहीं पे बेंड तो नहीं है ना? नहीं बेंड नहीं ना. कैसा वो साइड से भी हवा लीक होता है ना उसका? साइड हो गया. ये जो कार्बन लगा हुआ था ना, हाँ वही तो अभी निकाला था. अच्छा. हाँ वही उसके लिए साइड से हवा निकल रहा हाँ. 1000 का फटका लग गया भाई अभी. हाँ 8 साल का इन्वेस्टमेंट है. वैसे 8 साल में अभी पहली बार इसे टायर चेंज किया. जास्त ऊन आहे बाहेर, तुम्ही बघू शकता. त्याच्यामुळे आम्हाला भावाने ऑफर केली की बाबा तुम्ही आमच्या ऑफिसमध्ये बसा. तर ठीक आहे, ऑफिसमध्ये बसायला सांगितलं. ऑफिस बघून घ्या दादाचं आपल्या. जेवण नाश्ता पानी दिला असं अजून जरा मजा आली असते है का नहीं दीपक? ज़्यादा ही कंफर्टेबल. भाई बहुत कमाता होगा. एक टायर को 3-3 हज़ार लेता है, पता है मेरे को. सामने 2 टायर दो उससे पहले भी थे ना? उससे पहले भी थे. पहले पंचर होना थे. उससे पहले भी पंचर बना. आइडिया अच्छा है ना? पार्टनरशिप करना है क्या? भाई इसको एक बार पूछ लेते इसका आइडिया है क्या? अप्रेंटिसशिप के लिए इसकी बात आती है कि नहीं? फिर अप्रेंटिसशिप के लिए इधर ही आते हैं अपन. ऐसा घर से भी नज़दीक है ना अपने को. घर से भी नज़दीक है. 2 टाइम का गुटखा चाय बस हो गया क्या? घर से नजदीक आहे. आता जस्ट फक्त टायर चेंज करायला आलो होतो. त्यात अजून एक अशी पनवती म्हणजे की त्याचं हवा भरतो ना आपण, त्याचा वॉल झाला खराब. आता भाऊ ते पण चेंज करायला घेतो. बघा तो वॉल खराब झालेला तेव्हा टाकला वगैरे खाली. हे असं दलिंद्री अशी लागत असते माणसाच्या नशिबामध्ये. एखादं कोणी गेलं ना लाईफमधून, चांगली दलिंद्री लागते. हां झाला आता. झुका दू क्या? पा मोमेंट आहे बाई, पा मोमेंट. 3,000चा मस्त फटका लागला आपल्याला आता. फाइनली 3 बार की मेहनत के बाद वही तो भाई पा मोमेंट है एकदम. 3,000 का फटका लग गया अभी, है कि नहीं? 3 बार से मेहनत भी तो किया ना. 1000 13 हाँ बराबर है. तू साला उनकी साइड ले ले, है कि नहीं? दुकान आहे इथं भावाचं. कुठं आहे सांगू का? हे आहे एक्झॅक्ट एरियाच्या मायला DG1च्या शोरूम. DG1च्या शोरूमच्या इथून सरळ यायचं. इथं भावाचं दुकान आहे आपल्या. भावाने टायरच्या नादामध्ये सगळी सर्व्हिसिंग करून दिल्यासारखं वाटतंय मला. थँक्यू बाई.